स्टार्ट. Elephant. E for elephant. मी विचारते तुला. टिया चल कम. मी विचारते. हा इकडे कम फास्ट. ए सांग ना. नाही सांगत का. लेट्स स्टार्ट. A for Apple. B for Bird. C for Cat. D for Dog. E for Elephant. F for Socks. fox. socks म्हणते. socks fox. G for Frog. G for Frog. goat. Good. H for horse. I for Ice cream. good girl. G for Toy. jeep. Jeep. K for Big soda. नाही kangaroo. Kangaroo. L for lion. M for Monkey. N for One. 2. Human. हा तू म्हण ना. 1 One. 2. Monkey. आता सगळं सकाळी करायचं आम्हाला. स्टडी नाही करायचं आता. टिया सगळे सकाळीच म्हणते. अजून करते का. हा कर म्हण. A. B. C. Human. तू म्हण ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Mommy. काय नाही झालं. काय नाही झालं ना. तू छान स्टडी करते ना. छान स्टडी करते ना तू. हॅलो, वेलकम टू प्रगीत वर्ल्ड. कसे आहात सर्व. मस्त ना. आणि मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं ईश्वर चरणी प्रार्थना. तर जसं की तुम्ही पाहिले असं आमचं असतं कधी कधी. पण तिचा मूडच नसतो जास्त करून. आणि नेमकं मेन म्हणजे जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा तर नसतो. तर लहान मुलांचं असंच असतं. त्यांना त्यांच्या मूडनुसार सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. कारण आपल्याला पण माहिती आहे आपला जर कुठला मूड नसेल आणि आपण बळजबरी जर ती गोष्ट करत असेल तर ती चांगली होत नाही, सक्सेसफुल होत नाही. सो त्यांना जेव्हा तिचा मूड असेल थोडंफार मग काही गोष्टी सांगाव्या लागतात. अदरवाईज मग ते त्यांना जे करायचे तेच करतात. तर असंच आमचं पण असतं. तुमच्याकडे पण ज्यांच्याकडे लहान मुलं असतील त्यांचं पण मे बी असंच असेल. ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता तिने बघा सगळे ब्लॉक्स काढलेत आणि ब्लॉक्स खेळणार आहे आता टिया. त्यानंतर इथे आम्ही छान असा पेरू कट केला होता मी. हे बघा मस्त पेरू थोडासा खाल्लाय तिने. मी पण खाल्ला आणि थोडा ठेवलाय. आता घरातली पण थोडीशी चांगली मस्त आवरावरी करायची. सगळं तिने इकडे तिकडे केलंय खेळण्यामध्ये. आता हे बघा इथे ब्लॉक्स खेळते बसून. काय करते टिया. बरं मिकी माऊस दाखव ना. तर मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये जसं की दाखवलं होतं छान असं मिकी माऊस मी कटआउट केला होता. म्हणजे जसं बड्डेला वगैरे प्रॉप्स असतात. सगळ्यांना माहिती आहे की आता भरपूर सारे इव्हेंटवाले आहेत आणि त्यांच्याकडे खूप छान छान असे प्रॉप्स असतात. इव्हेंट ऑर्गनायझर जे असतात ते छान पद्धतीने इव्हेंट ऑर्गनाईज करतात आणि मस्त मस्त असे वेगळे जसे पाहिजे तसे प्रॉप्स असतात. तर तसंच मी एक कटआउट केले पुठ्ठ्यांपासून. नॉर्मली म्हणजे जे आपण ड्रॉइंग काढतो तसंच करून सेम तसंच केले पण पुठ्ठ्यावरती केले. थोडंसं मोठं आहे. म्हणजे एक 2 वर्षाचं मुलगा किंवा मुलगी असेल तेवढ्या साईजचं आहे, तेवढ्या हाईटचं आहे मेन म्हणजे. तसं केले आणि छान झालं एकदम मस्त. तुम्हाला दाखवते मी. खूप छान प्रॉप्स. म्हणजे असं वाटत नाही की तेवढं जास्त काही घरी केले म्हणून. तरी बघा ते हे आहे असं मस्त. तर तुम्हाला पण आमचा हा मिकी आवडला की नाही नक्कीच सांगा. आणि टियाला हे खूप जास्त आवडले की बनवलं. म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं होतं ज्या दिवशी कट आउट केलं त्याच दिवशी त्याला असं पूर्ण घेऊन फिरत होती ती आणि म्हणत होती की हां मिकी चल माझ्यासोबत. सगळ्याच गोष्टी शेअर करत होती याच्यासोबत. आणि लहान मुलांना तसं आवडतं. तिला पण खूप आवडले हे. तुम्हाला पण कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं की नाही आमचा मिकी. टिया तुझा मिकी दाखव ना. मिकीला कडेवर घेऊन कसं जाते दाखव ना. मिकीला दे ना कडेवर. तू आवडतो ना तुला मिकी. मिकीला घे ना कडेवर घे ना. इथे झोपवायचं का त्याला. आता खेळायचा मुळे तिने पूर्ण बॉक्स आहे त्याचं सगळे टॉयज काढले तिने खेळायला आणि तिचं खेळायचा मुळे.
सो आता ती खेळेल. पण ती ना पूर्ण मिकीला घेऊन मस्त फिरत होते आणि खूप छान असा मिकी झाला. तुम्हाला एकदा मी दाखवते. हा घे ना मग दाखव. हा दाखव, तुझा फोटो काढूया आपण मिकी सोबत. आवडतो ना तुला? हा बरं चला आम्ही फोटो काढतो याचा. नीट 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 पायवर स्माइल. वर कर हात इकडला वर असं चांगला. लवकर गेल्यामुळे रोजची टियाला तर सवय नाही आहे लवकर उठायची. पण आता इथून पुढे पण लावावी लागेलच थोडीशी लवकर उठायची. इतके दिवस थोडीशी लहान होती आणि चला एवढं काही नाही म्हणून त्यांच्या मनावरतीच. तर सकाळी आता तिला लवकर उठावं लागेल. सकाळी लवकर उठल्यामुळे आज तिची लवकरच झोप पण झाली. तर आता काय करते बघा. हे बघ टिया काय करते. इकडे कम फास्ट. बेबी बेबी कुठे चालली तू? कुठे चालली? तसं नाही करायचं. हे कुठे चालली बॅग घेऊन? सांग ना तू. बॅग घेऊन कुठे चालली ही बॅग घेऊन? बॅग मध्ये काय भरले दाखव तुझा. दाखव ना. टॉयज भरले का सगळे? तर टियाने बघा टियाला जी बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये सगळे टॉयज भरलेत आणि टॉयज घेऊन असं दिवसभर घरामध्ये फिरत असते आणि म्हणते मी स्कूलमध्ये चालले पण त्याच्यामध्ये सगळे तिचे टॉयज असतात आणि टॉयज घेऊनच खेळत असते. तर असं होतं. तर चला आता मला आज अजून एक छान असं मस्त काहीतरी खायला बनवायचं आहे. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आधी मी चेंज करून घेते कारण घरातला बाकीचा पण थोडाफार पसार आवरायचा आहे. तर चला पटपट आवरून घेऊया. टिया थोडीशी खेळते रमली आहे तोपर्यंत. सो स्टे ट्यून. दूर जायचंय. तू कुठं चालली सांग ना बॅग घेऊन मग? स्कूलमध्ये. आवडते का तुला स्कूल? काय करते स्कूलमध्ये? मॅडम सोबत जाते का? चलो बाय. स्टे ट्यून. आवरावरी करायची होती तर ती आवरावरी करून घेतली. त्यानंतर परत आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर मी आता इथे लागले होते रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला. तर भाजी आणि भाकरी बनवायची होती. तर त्यासाठी इथे मी बटाट्याची भाजी बनवणार होते कारण बरेच दिवस झाले हिरव्या भाज्या चालू होत्या. पण म्हटलं आता भाजी वगैरे नको, जे काही बटाटे वगैरे आहेत त्यांचा पण वापर झाला पाहिजे. सो आता बटाट्याची इथं मस्त अशी मी गरमागरम थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे आणि त्यासोबतच आता आपलं रात्रीचं जेवण अशा प्रकारे पूर्ण होईल. पोळी भाजीचा तर स्वयंपाक बनवून झाला होता आणि बऱ्याच वेळेला जेवणामध्ये ना काहीतरी नवीन पाहिजेच असतं आपल्याला. तर म्हटलं चला आज कोशिंबीर बनवूया कारण दही पण होतं आणि बाकीचं पण तर होत्याच सगळ्या गोष्टी. 2 दिवस झालं काकडी पण आणली होती. तर म्हटलं चला आज फायनली थंडीचे दिवस आहेत तरी पण कोशिंबीर बनवूया. उन्हाळ्यामध्ये तसं तर कोशिंबीर चांगली असते पण थंडीमध्ये सुद्धा म्हटलं काय हरकत नाही आहे कारण थोडंसं वेगळं खायला आणि बरेच दिवस झाला असं काही खाण्यात पण आलं नव्हतं. आणि तसं तर हे हेल्दीच आहे आपल्यासाठी. असं पण आपण सॅलड कट करून खातो पण कोशिंबीर बनवलेली वेगळीच टेस्ट येते एक जेवणाला. तर मग इथं सगळी तयारी करून घेतली. कांदा, टोमॅटो, काकडी सगळं कट करून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर. जास्त काही नाही, तर एकदम साधी सिंपल अशी मी बनवणार आहे. चला तर सगळी तयारी करून झाली आहे कोशिंबीरची. आता झटकीपट आपण कोशिंबीर बनवूया. तर खूप काही अवघड नाही आहे. जे काही आपण सॅलड कट केलेत कांदा, टोमॅटो आणि काकडी यामध्ये मिक्स करायचे सगळे एकमेकांमध्ये. गाजरचा पण वापर करू शकता. तर अशा प्रकारे सगळे मिक्स झाले की त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ,
थोडंसं किंचित तिखट टाकायचं असेल तर ऑप्शनल आहे. बरेच जण मिरची पण घालतात, पण हे टियासुद्धा खाणारे सो आम्ही मिरची आणि तिखट काहीसुद्धा टाकलेलं नाही आहे. आणि फक्त आता थोडंसं दही घालणार आहे आणि सगळ्यात वरतून लास्टला कोथिंबीर घालायची. तर अशा प्रकारे झालेली आहे मस्त अशी खट्टी मिठी कोशिंबीर. तर तुम्हाला पण आवडली की नाही आणि तुम्ही पण असं बनवता का ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.